एकंदरीतच वेगवेगळ्या सहकारामध्ये अपप्रवृत्ती ज्या काही बघायला मिळतात त्या कशा आपल्याला थांबवता येतील याकरता मात्र सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली पाहिजे. राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की मी 100% तासगाव तालुक्याच्या विकास कामाच्या करता जिथं कुठं निधी लागेल त्या ठिकाणी राज्य सरकारचा वित्त विभागाचा निधी देण्याच्या करता मी तसूवर देखील कुठं कमी पडणार नाही हा विश्वास सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घेऊन संपूर्ण सांगली जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस नाही तसा आपल्याला करता येईल. येणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकंदरीतच आपलं सगळं काम हे जास्त उज्ज्वल कसं राहील त्याकरता देखील आनंद डावरे तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमनी काम केलं पाहिजे. त्या काही बँका आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी देशोधडीला लागलेल्या आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एवढी चांगली आहे सगळे खासदार आमदार त्याच्यात होते परंतु त्या बँकेमध्ये प्रशासन आले. त्याकरता उगीच अजित पवारांचं एखादं काम आहे आणि अजित पवार नवीन कारखाना काढायला निघालाय आणि म्हणून अजित पवारला बरं वाटण्याकरता बँकेचं कर्ज पुरवठा करण्याच्या भानगडीत पडू नका. बँक ही पुढाऱ्यांना खुश करण्याच्या करता नाहीये हे दिलीपराव चेअरमन म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तीच गोष्ट आनंद डावरे यांनी पण लक्षात घ्यावी कारण जिल्हा परिषदेमध्ये नेहमीच ग्राम विकास खात्याचे मंत्री असताना आर पाटलांनी चांगल्या योजना दिल्या. त्याच्यामध्ये आज जयंत पाटील पण चांगल्या पद्धतीचं काम करतायत आणि सांगली जिल्हा मधले तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यामुळं मागे जे कामावर घडलं ना थोडक्यातच म्हणजे चिठ्ठ्या निघाल्या आपल्या म्हणून साधून गेलं. त्याच्यात आमचे एकच चिठ्ठ्या निघाल्या नाही तुमच्या 40 चिठ्ठ्या निघाल्या. काय त्या अधिकाऱ्याला मॅनेज केला होता का काय त्या चिठ्ठ्या टाकताना सगळ्या राष्ट्रवादीच्याच टाकल्या होत्या. तसं असतं तर आम्हाला सांगा आम्ही शिकतो तसलं काय. मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु पूर्णपणे बहुमत तासगावमध्ये आता संजय पाटील वगैरे सगळेच आपल्या बरोबर आलेले असल्यामुळं ती काही अडचण नाहीये. परंतु तेच चित्र पुन्हा आम्हाला तासगाव तालुक्यामध्ये देखील सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गटामध्ये दिसलं पाहिजे. आणि तेच आमच्या बाकीच्याही जत असेल खानापूर असेल विटा असेल किंवा कवठेमहांकाळ असेल या सगळ्या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये हे चित्र दिसण्याच्या करता आपण सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त करावी. कधी कधी आम्ही पेपरमध्ये तुमच्या बातम्या वाचतो मोठा भाऊ धाकटा भाऊ काय भाऊ कसला भाऊ परंतु ते तुमचं तुम्हाला लटला आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. नाहीतर आम्ही ते उद्या पेपरला आणखी नवी बातमी टाका अजित पवार असं म्हणले. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आर पाटील मगाशी नाव घेताना जरा चिमटा काढायचा प्रयत्न